जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजेलाय तर गृह मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे IB म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो यासाठी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 ची भरती निघाली आहे। टोटल 3717 जागा आहे आणि सॅलरी सुद्धा जबरदस्त असते, म्हणजे 44,000 रुपयांपासून 1,42,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते। भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला मिळतात, सिक्युरिटी अलाउन्स मिळतात, जेणेकरून तुमची सॅलरी सुद्धा वाढते। त्यामुळे तुम्हाला प्रतिष्ठित गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर नक्की तयारी करा, कारण की जागा भरपूर आहे आणि सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे, रेग्युलर सारखीच आहे। आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे सगळी माहिती तुम्हाला सांगतोय की एग्जाम कशी द्यायची, अभ्यास कसा करायचा, अप्लाय कसं करायचं। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्क्रीनवर जाऊन सगळी माहिती सांगतोय। त्याआधी असेच नवीन नवीन जॉब अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकताय, गृह मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्या वेबसाईटवर मी तुम्हाला घेऊन आलो आहे। इथे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल। त्यानंतर तुम्ही ते बघू शकता, शॉर्ट नोटिफिकेशन आले आहे आणि यामध्ये सुद्धा सगळी माहिती दिली आहे। 3717 जागांसाठी ही भरती असणार आहे, पण हे वाचायला थोडं अवघड आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, 44,000 रुपयांपासून 1,42,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते। भरपूर सारे भत्ते तुम्हाला मिळतात, म्हणजे ज्या सिटीमध्ये राहतात त्या सिटीनुसार तुम्हाला रेंट अलाउन्स मिळतो, भरपूर सारे अलाउन्सेस मिळतात। 20% सिक्युरिटी अलाउन्स जो यावर्षीच नव्याने ऍड केलाय तो तुम्हाला मिळतो आणि भरपूर सारे बेनिफिट आहेत, तर तेच आपण समजून घेऊ। तर सगळ्यात आधी महत्त्वाच्या तारखा समजून घ्या। तर बघा, नोटिफिकेशन 14 जुलै 2025 रोजी आलेली आहे। ऑनलाइन अप्लाय करणं सुरू होणार आहे 19 जुलैपासून, म्हणजे अजून सुरू झालं नाहीये, 19 तारखेपासून सुरू होणार आहे। ऑनलाइन अर्ज करायची शेवटची तारीख आहे 10 ऑगस्ट 2025। सिलेक्शन कसं होणार आहे, जसं की रेग्युलर असतं टियर 1 त्यामध्ये तुमची कम्प्युटर बेस्ड ऑनलाइन एक्झाम होणार आहे, MCQ टाइप। त्याच्यानंतर टियर 2 एक्झाम होणार आहे, जसं की निबंध वगैरे त्यासारखी एक्झाम असणार आहे। त्यानंतर टियर 3 मध्ये तुमची मुलाखत होणार आहे, म्हणजे इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही ते सिलेक्ट होणार आहात। त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे। अजून फॉर्म भरणं सुरू झालेलं नाही आहे, त्यामुळे जेव्हा फॉर्म भरणं सुरू होईल तुम्ही भरू शकताय। 10 ऑगस्टच्या आधी फॉर्म भरून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय किती जागा आहे तर तुम्हाला सांगून झाले 3717 जागा आहे। नोटिफिकेशन सांगून झाले आणि पदाचं नाव आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर। आता नेमकं हे ऑफिसर काय असतात तर तुम्ही बघितलं असेल, भारतामध्ये रॉ म्हणून काम करतात, जे की भारताबाहेर इंटरनॅशनल जे पण असतात ते हँडल करतात। पण भारतामधले जे इश्यू आहे, इंटरनल जे इश्यू आहे ते हँडल करायचं काम हे ऑफिसर्स करतात। म्हणजे कुठे एखादा मोर्चा निघाला, जसं की तुम्ही बघितलं असेल आता दिल्लीमध्ये जो शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला होता, मग त्यामध्ये इंटेलिजन्स ऑफिसर काय करतात, शेतकऱ्यांचेच कपडे घालून त्यांच्यामध्ये जातात आणि काय करतात, तिथे जी माहिती आहे ती नोट डाऊन करतात आणि हे डिपार्टमेंट आहे, होम मिनिस्ट्री त्यांना प्रोव्हाइड करत असतात। तर अशा प्रकारचं तुमचं काम असतं। तुम्ही मूवीज वगैरे मध्ये बघितलं असेल, सेम त्या प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे। काम चांगलं आहे, सॅलरी चांगली आहे, ग्रेड 2 आहे आणि एक्झिक्युटिव्ह पोस्ट असणार आहे। शिक्षण काय पाहिजे तर कुठल्याही शाखेतून तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, म्हणजे पदवी झालेली आहे, तुम्ही अप्लाय करू शकता। सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कुठल्याही शाखेतनं। आणि महत्त्वाचं म्हणजे कम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे पाहिजे। ओके, वय 18 ते 27 आहे, अप्लाय करू शकताय। 10 ऑगस्ट 2025 रोजी तुमचं एज कॅल्क्युलेट होणार आहे। पण तुम्ही जर कॅटेगरीत आहात, म्हणजे SC ST मधून असाल तर 5 वर्षी सूट, OBC मधून असाल तर 3 वर्षी सूट आणि इतरांनाही सूट दिली आहे। ओके, त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय पगार किती असतो तुम्हाला सांगून झालाय। 44,000 हा बेसिक आहे, मग त्यामध्ये भरपूर सारे अलाउन्सेस वगैरे ऍड करत करत 1,42,400 पर्यंत जातो। आणि समजा कटकुट करून जरी धरलं तरी 90,000 रुपये तुम्ही इझिली महिन्याला घेऊ शकताय। महत्त्वाचं म्हणजे 20% स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स तुम्हाला या वर्षापासून मिळतोय। आता कास्टनुसार कोणासाठी किती जागा आहे तर ते बघून घ्या। UR साठी 1,537 जागा आहे। त्यानंतर OBC साठी 946, SC साठी 556, ST साठी 226 आणि EWS साठी 442 जागा आहे। त्यामुळे जागा भरपूर आहे। ग्रॅज्युएशन ज्यांचं झालंय प्लस कम्प्युटर झालं, म्हणजे MSc वगैरे कुठलाही कम्प्युटरचा कोर्स तुमचा झालाय, इथे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। आता अप्लाय करायसाठी फी किती आहे तर तुम्ही ते बघू शकता। UR
ओबीसी आणि ईडब्ल्यूएस पुरुष तुम्ही आहात तर 650 रुपये फी आहे आणि SC ST PWD महिला कॅन्डिडेट तुम्ही आहात तर 550 रुपये, म्हणजे फक्त 100 रुपयाचा फरक आहे. बाकी तुम्ही इथे बघू शकताय. ओके, आता निवड प्रक्रिया म्हणजे नेमका एक्झाम कशी होणार आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात पहिले तुमची लेखी परीक्षा असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट असणार आहे, 100 मार्काचे MCQs असणार आहे. म्हणजे आपण चालू घडामोडी म्हणजे जनरल नॉलेज झालं, सामान्य अध्ययन झालं, अंकगणित झालं, तर्कशक्ती झालं, हे इंग्रजी, असे प्रत्येक विभाग मिळून 20 प्रश्न तुमचे असणार आहे. 60 मिनिटं तुम्हाला मिळणार आहे आणि जर का रॉंग आन्सर तुम्ही देताय तर 0.25 ही निगेटिव्ह मार्किंग तुमची असणार आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा एक्झामला जाता तेव्हा कधी पण लक्षात ठेवा निगेटिव्ह मार्किंग आहे का, म्हणजे योग्य उत्तर येत आहे ते सगळ्यात आधी सॉल्व्ह करा. त्यानंतर जे अवघड तुम्हाला वाटतंय ते तुम्हाला नंतर करायचे असतात. ओके, त्याच्यानंतर जे Tier 2 असणार आहे ती वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 50 मार्क असणार आहे. निबंध 30, इंग्रजी कौशल्य 10 आणि दीर्घ उत्तरे 20. थोडक्यात तुम्हाला एखादी सिच्युएशन दिली जाते की अशाची सिच्युएशन आली की तुम्ही कशी हँडल कराल, मग त्याचं उत्तर इथे घेतलं जातं. ओके, 1 तास तुम्हाला यासाठी मिळणार आहे. आणि त्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये तुमची मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट होतं. 100 मार्कांची मुलाखत असते, ज्यामध्ये व्यक्तिमत्व आणि क्षमता तुमची तपासली जाते. ओके, आता याची तयारी कशी कराल, जर का तुम्हाला पाहिजे असेल याचे स्टडी बुक, इंटरव्ह्यू कसा द्यायचा, तर आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलवर दोघांवर मी लिंक टाकून देईल. तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकताय, अभ्यास सुरू करू शकताय. हे बघा थोडक्यात काय आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिले जे कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे त्याची तयारी करून घ्यायची आहे. साइड बाय साइड जेव्हा तुम्ही जनरल नॉलेज वगैरे कराल तर ऑलरेडी तुम्हाला कळेल की जे निबंध येणार आहे, जे आपलं क्वेश्चन विचारले जाणार आहे, मग त्यानुसार त्याचा पण तुम्ही करणार आहे. मागच्या वर्षीच्या सॉल्व क्वेश्चन पेपर आहे त्या पण मी तुम्हाला देतो, तुम्ही इझिली मागू शकताय आणि तिथून तुम्ही इझिली अभ्यास करू शकताय. त्याच्यानंतर निबंध कसं लिहायचं, काय लिहायचं ते पण त्या पुस्तकांमध्ये मेन्शन आहे. महत्त्वाचं म्हणजे इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट त्याचं पण त्या पुस्तकांमध्ये अवेलेबल आहे. फॉर्म कसा भरायचा तर ही गृह मंत्रालयाची वेबसाईट आहे, यावरच फॉर्म भरणं सुरू होणार आहे. अजून सुरू झालेलं नाहीये, 19 तारखेपासून होणार आहे. जे जे इंटरेस्टेड आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. ग्रॅज्युएशन झालंय, कम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे आहे तर संधी सोडू नका आणि अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, आपले सोशल मीडिया हँडल्स जॉईन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.